श्री स्वामी समर्थ. थांब बाळा, पुढे जाऊ नकोस. व्हिडिओला अजिबात स्किप करू नकोस, नाहीतर तुला पश्चाताप केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐक, जेणेकरून तू तुझ्या आयुष्याला नवीन वळण देऊ शकशील आणि तुझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल. जीवनाबद्दल मीही विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टीत सुख शोधत असतात, परंतु मला कशातच अंतिम सुखशांती दिसत नाही. घटनांचे अर्थ लागत नाहीत आणि या धावपळीचा अर्थ कळत नाही. आपण कोण, आपल्या जगण्याचा हेतू काय, आपली नाती, विचार, महत्त्वाकांक्षा याचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वणवण करायचे हे कळत नाही. अर्थात या प्रश्नाची उत्तरे माहीत नाहीत हे मला माहीत आहे. ही परंपरा आहे, हे असेच चालते, याला काही इलाज नाही. सगळ्यांना गौतम बुद्धाप्रमाणे अंतिम ज्ञानप्राप्ती होणार नाही. तरीही या प्रश्नाचे डंख कधीकधी मनाला अस्वस्थ करून सोडतात. जीवनाची क्षणभंगुरता, नश्वरता मनात एक प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते. आपले जीवन हे एक पोकळ शून्य वाटू लागते. तरीही मी अनेक गोष्टीत रस घेतो. काव्य, संगीत, साहित्य, खेळ व मित्र या सगळ्यात असून नसल्यासारखाच असतो. प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोडा आत डोकावून पाहावं, तिथं त्याला एक अतृप्त जीव एरझारा घालताना सापडेल. माणूस लहान असो मोठा असो, त्याला जे काही हवं आहे ते मिळत नसल्याने नांगीसारखी डंख करीत असते. जी काही आपली पात्रता आहे त्यानुसार माणसाला आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही आहे, ही भावना त्याला छळत असते. ही भावना शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्या मोठ्या अवदासीना मागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कुणालाही शांती मिळणार नाही. अवदासीनं कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असतं, तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भाडं रिकामं हवं तरच ते भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एक ओळीत ते सांगितले आहे, जो हसला तो अमृत प्याला. हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वस्थ आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेत आड आणि स्वतःच येतो. हा अडथळा दूर होणं महत्त्वाचं. कबीर याला सहजायोग म्हणतात. हा अहंकार मिटला तर जीवन प्रत्येक क्षणी पूज्य भावानं व्यापून जाईल. राहता वास्तूत प्रतिदिन गंगास्नान घडेल. आम्ही जिथं जिथं विहार करू तिथे तिथे तीर्थस्थळ होईल. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मूळ अहंकार गेला नाही तर प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा सगळं व्यर्थ आहे. एखादी व्यक्ती जाता जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेली कमेंट करते तेव्हा त्याचं फक्त नवल वाटतं. पण केव्हा तरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडून बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाने खरे विचार समजतात. पृष्ठभागावरून नुसतंच वाहून गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरून ठेवलेलं किती, बोअरवेल खणल्याशिवाय कळत नाही. एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वतःची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं, आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही. सूर्य वरवर येऊ लागला. सावलीकडे पाहून मांजर म्हणालं, घोड्याची काही जरुरी नाही, एखादी शेळीसुद्धा चालेल. सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्या प्रमाणात कमी झाली. मग मांजर म्हणालं, एखादा ससाही चालेल. ऐन दुपारी सावली पायंतळीच आली तेव्हा मांजर व्याकुळ होतं. म्हणालं, फक्त एक उंदीराचं पिल्लूच पुरे. व्याकुळावस्थेत स्वतःची जी ओळख होते ती वास्तव्यात स्वतःची ओळख. त्या प्रमाणात प्रत्येकाची पूर्णत्वाची व्याख्या वेगळी असते. एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही. महाभारतात दृष्टीचे 6 प्रकार आहेत. धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधन, अर्जुन, कृष्ण, संजय. धृतराष्ट्र जन्मात आंधळा, त्याशिवाय आतली जी एक नजर असते त्याचे नावाने बोम. संसारात जेव्हा जेव्हा पश्चाताप करण्याची पाळी येते तेव्हा तेव्हा एकेकाळी आपण धृतराष्ट्र झालो होतो हे आठवतं. जिथं पुढाकार घेऊन ठणठणीतपणे स्वतःचं मत मांडण्याची वेळ आलेली असताना आपण जाणीवेनं दुर्लक्ष करतो, त्यावेळी आपल्यात गांधारीचा संचार झालेला असतो. निर्णय घेता न येणं हे तर जाता येता अर्जुनासारखी अवस्था. इतरांच्या दुःखाकडे आपण तटस्थपणे पाहत राहतो तेव्हा कृष्णाचा स्वाभिभाव आपल्याला जवळच वाटतो. ते आपल्या सोयीसाठी कृष्णाची तत्त्व आपल्याला पटली असती तर गोष्ट वेगळी, पण क्वचित प्रसंगी इतरांच्या दुःखाची आपण खिल्लीही उडवतो. संजयच्या दिव्य दृष्टीचा आपल्याशी संबंधच नाही. हाताच्या अंतरावरील गोष्ट
आपल्याला दिसत नाही, इतकी आपली दृष्टी दिव्य. मग संजयसारखी दिव्य दृष्टी लाभून काय फायदा? अर्जुनाप्रमाणे गीता संजय आणि धृतराष्ट्र दोघांनी ऐकली, पण त्यांच्यात काय फरक पडला आणि आपल्यात तरी काय फरक पडणार आहे? श्री स्वामी समर्थ. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.